My handsome boys, beautiful girls, ready? Now my dear boys and girls, which topic we are studying today? आज आपण कशाचा अभ्यास करत आहोत? आज आपण साइट वर्ड्सचा अभ्यास करत आहोत. आता साइट वर्ड्स म्हणजे काय असतात बाळांनो? साइट वर्ड्स असे शब्द असतात ज्याला कुठलाही स्पेलिंग रूल फॉलो केला जात नाही. ते फोनेटिकली काय असतात? इररेग्युलर वर्ड्स असतात. कसे असतात ते? इररेग्युलर वर्ड्स असतात. समजलं? त्याला कुठलाही स्पेलिंग रूल वापरला जात नाही. दुसरी गोष्ट म्हणजे हे असे शब्द असतात जे आपल्या रोजच्या वाचनामध्ये लिहिण्यामध्ये कंपल्सरी आढळले जातात. हे शब्द सर्वांना समजलं? वारंवार आढळतात हे शब्द आपल्या. ठीक आहे. आता ह्याचं आपण इंग्लिशमध्ये एक डेफिनेशन बघूया. ओके, यू ऑल आर गोइंग टू रिपीट विथ मी. Okay, now sight words are the words that appear most frequently in our reading and writing. आपल्या लिहिण्यामध्ये आणि वाचण्यामध्ये हे शब्द आपल्याला वारंवार आढळतात. त्या शब्दांनाच म्हटलं जातं साइट वर्ड्स, ज्याला कुठलाही स्पेलिंग रूल फॉलो केला जात नाही आणि ते शब्द फोनेटिकली काय असतात? इररेग्युलर असतात. कसे असतात ते? इररेग्युलर असतात. सर्वांना समजलं? ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे बाळांनो? नाही. ह्याचा मराठीतून अर्थ जो आहे तो लिहिलेला आपण वाक्यात घेऊया. सर्वजण सगळीकडे लक्ष द्या. हा, असे शब्द जे आपल्या खूप वेळा पाहायला भेटतात असताना किंवा लिहिताना. एक लक्षात घ्या, साइट वर्ड्स हे हाय फ्रिक्वेन्सी वर्ड्स असतात. कसे वर्ड्स असतात ते? हाय फ्रिक्वेन्सी. त्याला कुठल्या स्पेलिंग रूल फॉलो केला जातो का? नाही. ओके, आज आपण किती सेट्सचा स्टडी करणार आहोत बाळांनो? सी आहे 1 2 3. किती सेट्सचा अभ्यास करणार आहोत आपण आज? 1 2 3. ओके माय डिअर स्टुडंट्स, आता आपण सेट नंबर मधले वर्ड्स पाहून घेऊया. त्याच्यावरचे रिलेटेड तुम्हाला सेंटेन्सेस पण देणार आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला हे वर्ड्स अपीयर होणार आहे. म्हणजे तुम्हाला समजेल हे शब्द त्या सेंटेन्सेस मध्ये कसे येतात आणि आपण ते शब्द वाचण्यामध्ये पण आपल्याला किती वेळा रिपीट होतात ते आपल्याला समजेल. सर्वांना समजलं? ओके, नाउ माय डिअर स्टुडंट्स, रिपीट आफ्टर मी. सेट नंबर 1 is the सर्वांना समजलं? हे सेट नंबरचे वर्ड्स आपल्याला रोजच्या आपल्या वाचनामध्ये आणि लिहिण्यामध्ये वारंवार आढळतात. सर्वांना समजलं? ओके माय डिअर स्टुडंट्स, वी हॅव स्टडीड सेट नंबर 1. नाउ वी विल स्टडी सेट नंबर 2. रिपीट आफ्टर मी. We you look at big for he she see. All these words come in set number 2. My dear students, in all we are going to study set 12. 12 सेटचा अभ्यास करणार आहोत. आज फक्त आपण 3 सेटचा अभ्यास करत आहोत. सर्वांना समजलं? Understood? Students, we have studied set number 1, set number 2, and now we are going to study set number 3. Repeat after me. Okay? First word, little, have, heard, are, and, play, said, come, they,
महिन्यामध्ये वारंवार आढळतात. सर्वांना समजलं? आता आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत? वी आर गोइंग टू लुक आफ्टर द सेंटेन्सेस इन विच these words are going to appear. Understood? And it will make it easier for you to read the sentences. Understood, dear students? Understood? Yes. Okay. You understood the topic? Sight words? Okay.